पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुशास्त्रेषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव सद्भाविक सज्जन तद्वतच श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी मंडळी, काल आपण दुपारच्या वेळेत गंभीर हृदयाचा विचार पाहण्याचा प्रयत्न केला। आता पुढचा जो टप्पा आहे, तुम्ही सुज्ञ श्रोते जरी विसरभोळे नसले तरी मी विसरभोळा आहे म्हणून कालच्या विषयाचं सिंहावलोकन थोडं करतो। काल आपण 3 गोष्टी पाहिल्या होत्या। 3 गोष्टीची वृद्धी झाली पाहिजे। वृद्धी म्हणजे वाढ। वृद्धी किंवा रिद्धी सिद्धी जे आपण म्हणतो, त्या रिद्धी सिद्धी मधले रिद्धीचा अर्थ वाढ होणे असा आहे। वृद्धी व्हावी, वृद्धी व्हावी म्हणजे त्याच्यात वाढ व्हावी, हा त्याचा अर्थ आहे। कोणत्या 3 गोष्टी काल आपण पाहिल्या होत्या? पहिली गोष्ट, शारीरिक परिश्रमाची वाढ व्हावी, शारीरिक गुणांची वाढ व्हावी। दुसरी काल गोष्ट पाहिली, मानसिक गुणांची वाढ व्हावी। आणि आता सध्या जो आपण चिंतन करणार आहोत तो तिसरा विषय म्हणजे वाणी वा वाचेची
जे काही सद्गुण आहेत त्या वाचेच्या सद्गुणांची वाढ व्हावी या दृष्टीनं आपण चिंतन करणार आहोत. आणि त्यासाठी महाराजांनी जसं कर्तृत्वाच्या सोबत गंभीर हृदयाची आवश्यकता असते तसंच या कर्तृत्वाच्या सोबत एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे असते, ती म्हणजे सत्य वक्तृत्वाची तयारी. वक्तृत्व हे सत्य असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी असं म्हटलं आहे की सत्य ज्ञान का वक्तव्य हो. सत्य ज्ञानाचं आमच्याकडून वक्तव्य झालं पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं आमच्या वाचिक सद्गुणाची वृद्धी आहे. आता या ठिकाणी सत्य ज्ञान का वक्तव्य हो असं महाराज म्हणतात. याचा अर्थ असंच ज्ञानाचं सुद्धा वक्तव्य करणारे लोक समाजात असले पाहिजे. म्हणून जे पंडित लोक, जे विद्वान लोक, जे ज्ञानी लोक असंच ज्ञानाचं वक्तव्य करतात. अर्थात बरेच लोक आमच्या साधू संत एक चिंतन तुमच्या समोर ठेवतो. दोन मार्ग किंवा दोन प्रवाह आपल्या समाजामध्ये चालत आलेले. एक प्रवाह आहे तो संत विचाराचा आणि दुसरा प्रवाह आहे तो कर्मकांडी मार्गाचा. कर्मकांड मार्ग जो आहे तो कर्मकांड मार्गाची व्याख्या आमच्या गुरुजींनी अशी केली आहे की त्या गोष्टी केल्यास त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं प्रयोजन वा फलश्रुती प्राप्त होत नाही, परंतु न केल्यास हे केलं नाही त्याच्यामुळे माझ्या जीवनात काहीतरी अनिष्ट घडेल अशा पद्धतीची एक भ्रममूलक कल्पना तुमच्या मनामध्ये निर्माण होत असते. त्याला कर्मकांड म्हणतात. की जे धार्मिक कर्म केल्यानं किंवा जे आवश्यक नसलेल्याही पूजापाती जे काही असतील कर्मकांड, ते नारायण नागबली, तुमचं ते काय आणखी कोणत्या पूजा असतात त्या पितृदोषाच्या मुक्त या पूजा, त्या नाही केल्या तरी काही त्रास नाही आणि केल्या तरी त्याच्यापासून काही फळ नाही. परंतु नाही केल्या तर जर जीवनात काही वाईट घडलं तर हे ते केलं नाही म्हणूनच घडलं अशी हुरहुर लागत असते. त्याला कर्मकांड म्हणतात. आणि बरेचसे ज्ञानी लोक, बरेचसे विद्वान लोक वेदांत विचाराला बाध आणणारे आणि समाजाला भ्रमात टाकणारे कर्मकांडी मार्गाचं सुद्धा वक्तव्य करतात. ते असंच ज्ञानाचं वक्तव्य करणारे लोक महाराजांना दिसले असावेत. म्हणून महाराजांनी म्हटलं की सच ज्ञान का वक्तव्य हो. जे आमच्या उपनिषदांनी सांगितलं, जे आमच्या वेदांनी सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं. अरे लोक आमच्या सोबत बोलताना सुद्धा म्हणतात तुम्हाला काय माहित आहे महाराज, हे करावंच लागते, हे शास्त्रात लिहिलं आहे. त्याला प्रश्न विचारावा वाटते, हे शास्त्र काय तुझ्या बापानं लिहिलं काय? अरे शास्त्र काय या चिल्लर गोष्टी सांगण्यासाठी निर्माण झालं होतं काय? अरे वेद शास्त्राचा विषय काय आहे? एक विषय तो सकळांचा हरी. त्या सगळ्यांचा विषय एक आहे हरी. आणि त्या हरीचं महत्त्व वर्णन करून किंवा एका परमात्म तत्वाचं वर्णन सोडून या चिल्लर गोष्टी ते ग्रंथ आम्हाला सांगणार आहेत का? अर्थात या ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर सांगितल्या जात असतील त्या सगळ्या असत ज्ञानामध्ये येत असतात. आणि म्हणून सत ज्ञानाचं वक्तव्य झालं पाहिजे. आणि यासाठी कशा करता तर ज्या पुरुषाचं वर्णन या ठिकाणी केलं गेलं आहे, ज्या मुक्त पुरुषाच्या जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनमुक्त स्थितीच्या नंतरही सुद्धा त्यानं कोणते पद्धतीनं कर्म करावं, आचरण करावं त्याचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं की त्याच्या मुखातून सच ज्ञान का वक्तव्य हो. आणि जर त्याच्याकडून सच ज्ञान का वक्तव्य करण्याची हिंमत त्या पुरुषात नसेल तर तो जीवनमुक्त पुरुष नाही, किंवा तो जीवनमुक्त पुरुष असेल परंतु त्याच्यात काहीतरी कमतरता आहे. म्हणून महाराजांनी एक चिंतन सांगितलं की तो जीवनमुक्त जरी झाला तरी तो त्याचा संबंध समाजाशी आहे. आणि जीवनमुक्त सोडून द्या, पण प्रत्येक माणसाच्या दृष्टीने जर विचार केला तर मानव हा समाजशील प्राणी आहे.
समाजाच्या शिवाय त्याची पूर्णता होत नाही. मी मागेही बोलून गेलो आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाची त्याला गरज आहे आणि त्याची समाजातल्या प्रत्येक घटकाला गरज आहे. परस्पराशी संबंध आहे त्या प्रत्येक पुरुषाचा आणि समाजाचा. असं असताना महाराजांनी स्पष्ट लिहिलं आहे ग्रामगीतेच्या 41व्या अध्यायामध्ये. ते बोलतात की पंडित वाचक विद्वान, काय महाराज म्हणतात, यांनीही अवश्य करावे वाचन. यांनी सुद्धा या ग्रामगीतेचं काय करावं, वाचन करावं. पण कशा करता करावं. ग्रामगीता या ठिकाणी, ग्रामगीता बाजूला ठेवू आपण, पण सगळे संतांचे ग्रंथ असतील, शास्त्र असतील, वेद असतील, पुराण असतील, उपनिषद असतील, या सगळ्यांचं वाचन करावं. जे पंडित असतील, जे पुराणिक असतील, जे विद्वान असतील, त्यांनी हे वाचन करावं. पण कशा करता, समाजाचे जबाबदार म्हणून यथार्थ ज्ञान द्यावे सर्व. समाजाचे आम्ही जबाबदार लोक आहोत आणि आमचं कर्तव्य आहे समाजाला सत्य ज्ञान सांगणं, ही आपली जबाबदारी आहे असं समजून विद्वान लोक असतील, जे पंडित लोक असतील, जे पुराणिक लोक असतील, त्यांनी समाजाला यथार्थ ज्ञान द्यावं. यथार्थ शब्द प्रयोग महाराजांनी केला. यथार्थ म्हणजे काय, यथा अर्थ इति यथार्थ स उच्यते. यथार्थ म्हणजे काय, यथा म्हणजे ज्याचा जसा अर्थ आहे, जसाच्या तसा खरा अर्थ त्या संत साहित्याचा आम्ही समाजापुढे मांडला पाहिजे. त्याला म्हणतात यथार्थ. कारण संत वाङ्मयामध्ये रूपकात्मक उपदेश आलेला आहे. संत वाङ्मयामध्ये कुठं कुठं भयानक पद्धतीनं उपदेश केलेला आहे, भीती दाखवून उपदेश केलेला आहे. हे जरी नाही कालं तरी दुसरीच येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल, हा उपदेश जो आहे. किंवा मारती झोळती तुळती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल, यह न करो तो दुख पावोगे, कहे तुकड्या फिर पछताओगे, क्यों धरते हो क्यों करते संगत साप की, पूरी करो कामना बापू की. अर्थात यह न करो तो दुख पाओगे, कहे तुकड्या फिर पछताओगे. हा जो उपदेश आहे हा भीती दाखवणारा उपदेश आहे. कुठं कुठं रूपकात्मक उपदेश आहे, नाही काय. संतांचे जे कूटअभंग आहे ते रूपकात्मक आहे. रूपकात्मक पूर्वीचे ग्रंथ, अशा पद्धतीने जे महाराजांनी म्हटलं आहे ते रूपकातून उपदेश केलेला आहे. आणि काही ठिकाणी यथार्थ उपदेश आहे, यथार्थ उपदेश. आणि संतांनी जो उपदेश केला आहे त्यापैकी जास्त प्रमाणामध्ये तो यथार्थ उपदेश आहे. आणि यथार्थ उपदेश म्हणजेच सच्च ज्ञान का वक्तव्य हो, असं महाराज म्हणतात. अर्थात सत्य ज्ञानाचं वक्तव्य आमच्याकडून झालं पाहिजे. वास्तविक पाहता विचार जर केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की तो जरी नसेल बोलका, व्याख्याता उपदेशक नेटका, तरी वक्त्या पंडिता हुनी का वजन त्याचे, त्याशी कला कुशलता नको काही, प्रांजळ जिव्हाळाची यशदायी, बना बना सर्व लागा लागा या मार्गी सर्वही. असं महाराजांनी जरी म्हटलं असेल तरी सुद्धा महाराज म्हणतात की तो व्याख्याता नसेल तरी चालेल, तो उपदेशक नसेल तरी तो चालेल, तो कीर्तनकार प्रवचनकार नसेल तरी चालेल, तो पंडित वक्ता नसेल तरी चालेल, परंतु त्याच्या आचरणावरूनच लोक सुधरतील व त्याच्या आचरणावरूनच लोक बोध घेतील. अर्थात आपले लोक म्हणत असतात की कृतीच बोलकी असते. हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट सांगतो सज्जन हो, त्याच्या आचरणातून, त्याच्या वागण्यातून बोध मिळत असतो. हे जरी खरं असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो सामान्य समाज आहे त्याचं जो कोणी व्यक्ती असेल अशा पद्धतीचं आचरण करणारा, किंवा त्याला बोलता येत नसेल, त्याला विषयाची मांडणी योग्य प्रमाणे करता येत नसेल, असा जो कोणी व्यक्ती असेल, अशा व्यक्तीच्या दृष्टीनं जर विचार केला तर असा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आचरणातून समाज बोध घेत असतो. अर्थात त्याच्या
त्याचा जो आचार आहे ना, तो त्याचा आचारच प्रचाराचं साधन बनून जात असते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सामान्य जनतेला त्याच्या न बोलताच केलेल्या कृतीतून पाहिजे त्या पद्धतीनं बोध मिळत नसतो. आणि म्हणून मग आमच्या संतांनी सुद्धा सांगितलंय की आचरा, पण आचरण करून तिथंच थांबू नका. आचरा आणि दुसऱ्या सांगा, सकळ गावी ऐसे वागा बाप हो. महाराजांनी सांगितलं आधी आचरण करा आणि आचरण करून मग त्याचा प्रचार करा किंवा लोकांना सांगा. किंवा आधी केले मग सांगितले, तेची भाग्य पुरुष बोलिले, येरते उरले करंटे पुरुष. समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि म्हणून आधी केलं आचरण आणि मग ते समाजापुढे त्याचा प्रचार केला तर काय होत असते सज्जन हो, त्या केलेल्या प्रचारामुळे त्याचा परिणाम होत असतो आणि ते उपयुक्त अशा पद्धतीचं ठरत असते. आणि म्हणून महाराजांनी बोलणाऱ्याला मात्र अट घातली आहे, बोला प्रचार करा, परंतु त्याला एक अट घातली आहे. जो वक्ता असेल त्या वक्त्यासाठी फार मोठी एक अट महाराजांनी ग्रामगीतेच्या 10व्या अध्यायामध्ये घातली आहे. ते म्हणतात की ज्याने केले असेल उन्नत ग्राम अथवा समुदायाचे आदर्श काम, तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही. काय म्हणतात महाराज, ज्याने केले असेल उन्नत ग्राम, ज्यानं आपलं गाव उन्नत केलं असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यानं समुदायासाठी कुठंतरी काही सेवेचं काम केलं असेल, असा जो व्यक्ती असेल, या दोन गोष्टींनी युक्त, तोच बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही, असं महाराज म्हणतात. आणि म्हणून असे जे कोणी लोक असतील त्या अशा लोकांचं कर्तव्य ठरत असते, ज्यांनी आपल्या आचरणातून आपल्या गावाला सुद्धा उत्तम अशा पद्धतीचं आदर्श गाव केला असेल, ज्यांनी समुदायासाठी काहीतरी सेवेचं कार्य केलं असेल, आणि तेच खऱ्या अर्थानं बोलण्याचे अधिकारी ठरत असतात. आणि मग सहज त्यांच्याकडे एक जबाबदारी येत असते. कोणती जबाबदारी आहे त्यांच्याकडे? ती जबाबदारी येत असते, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ही जबाबदारी त्यांच्यावरती सहज येत असते. आणि म्हणून त्यांच्या वाङ्मयातून जे काही ज्ञान समाजाला मिळत असेल, ते सुद्धा एक त्यांनी समाजाची केलेली सेवाच असते. वाङ्मय सेवा म्हणजे ग्रंथाच्या रूपानं किंवा वाणीच्या रूपानं केलेली जी सेवा आहे. कारण वाङ्मयी सेवा ही सेवाची जाण, जेने मार्गी लागती जन. नाही काय, जनती तुका जनार्दन समजोनी कार्य करावे, ग्रामगीता सांगते. म्हणून महाराजांना हेच सांगायचं आहे की सेवा ती वाङ्मयी सेवा सुद्धा ठरत असते. धन दिल्यानं कमी होते. एखाद्याला तुम्ही धनाचं दान दिलं तर ते कमी होते, परंतु शास्त्र असं सांगते की तुम्ही जर ज्ञान दिलं तर देता अधिक दुणावे. त्याकरता मी एक सुभाषित तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. सुभाषितकार असं म्हणतात की न चौर्य हर्यम न च राज्य हर्यम न भ्रातृभ्राज्यम न च भारकाई, व्यये कृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनात् प्रधानम. नाही काय, विद्येचं वर्णन केलं. काय वर्णन केलं विद्येच्या बाबतीत? अन्नदानम ततो अधिकम, अन्नदानात परम नास्ति, विद्यादानम ततो अधिकम, अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. काय म्हणतात सुभाषितकार? अन्नदानात परम नास्ति. अन्नदान अर्थात माझ्याकडे तुम्ही आज जेवण करायला आले आणि मी तुम्हाला जेवण दिलं, पोट भरून जेवण दिलं, पण पोट भरून केलेलं जेवण सुद्धा, एक महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही पोट भरून जरी जेवण केलं तरी रात्री माझ्या घरून निघून गेल्याच्या दुपारी तुम्ही माझ्या घरी जेवण केल्यानंतर थोडा आराम करून निघून गेल्याच्या नंतर घरी गेल्यावर तुमच्या घरच्या पत्नीला तुम्ही म्हणाल
की भूक लागली स्वयंपाक करत नाही का? केलेलं अन्नदान मी केलं होतं परंतु ते संपलं. अन्नदान केलं जरी तरी ते संपत असते. अन्नदानात परम नास्ती विद्यादानम ततो अधिकम. विद्यादान त्याहीपेक्षा अधिक नाम श्रेष्ठ आहे. कसं? अन्नेन क्षणिका तृप्ती. अन्नामुळे क्षणिक तृप्ती होत असते परंतु यावत जीवंतु विद्यया. पण जीवन आहे तोपर्यंत दिलेलं विद्यादान हे कधी संपत नसते. आणि म्हणून विद्यादान हे श्रेष्ठ असते. आणि ज्या लोकांकडून ते विद्यादान होत असतात ना तेही सुद्धा श्रेष्ठ असतात, नाही काय? ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव श्रेष्ठ वैष्णव आहेत आणि त्यांच्याकडून काय होते? ज्ञानदान घडे श्रेष्ठा. त्यांच्याकडून ज्ञान श्रेष्ठ असं दान असलेलं ज्ञानदान घडते. म्हणून ज्ञानदेव कोण आहेत? श्रेष्ठ वैष्णव आहेत. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जितकं खर्च केलं तितकं वाढत जात असते. सुभाषितकार सांगतात की न चौर्यहार्यम, अर्थात तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या बाबतीत असं कधी घडतात का की माझ्याकडे भरपूर ज्ञान होतं, हो मी गाढाभर ग्रंथ अभ्यासले होते आणि भरपूर ज्ञान माझ्याकडे प्राप्त झालं होतं, पण काय झालं? काल आमच्या गावात चोर आले आणि आमच्या घरी ते चोर शिरले आणि त्यानं माझं सगळं ज्ञान चोरून नेलं. होऊ शकते का? नाही होऊ शकत. न चौर्यहर्यम न च राजहर्यम. नाही हो महाराज, तुम्ही 10 ग्रंथांचं अध्ययन करायला पाहिजे होतं पण तुम्ही 20 ग्रंथांचं अध्ययन केल्यामुळे तुमच्यावर आम्ही आता इन्कम टॅक्स आकारतो. असं कधी सरकार म्हणू शकते का? न च राज्यहर्यम न भ्रातृभ्राज्यम. म्हणू शकतेत का? तुमचा एखादा भाऊ, तुम्ही खूप ज्ञान संपादन केलं, तू माझा मोठा भाऊ आहे, मी तुझा लहान भाऊ आहे, त्याच्यामुळे तू आता जे ज्ञान संपादन केलं आहे त्यातलं अर्ध ज्ञान मला दे आणि अर्ध ज्ञान तुझ्यावर ठेव. असा कोणता भाऊ म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. कारण न च भ्रातृभ्राज्यम, त्याच्यामध्ये भावाचा वाटा पडत नाही. न च भ्रातृभाज्यम न च भारकारी. किंवा नाही हो मी आता भरपूर ज्ञान केलं आणि आता मला भरपूर ज्ञान झाल्यामुळे आता मला त्याचं इतकं ओझं होत आहे की भयंकर. आणि ते ओझं इतकं होत असताना आता मला त्याचा भार होत आहे आणि माझी पाठ त्याच्यामुळे वाकत आहे, माझं डोकं दुखत आहे, ते वजन. म्हणू शकते का? नाही. न च भारकारी. उलट व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनात प्रधानम. ज्याचा जितका जितका खर्च केला त्या ज्ञानाचा त्या खर्चासारखं ते ज्ञान वाढत जाते. जितकं जितकं तुम्ही दुसऱ्याला देत जाल ना तितकं तितकं तुमचं वाढत जाते. आणि जितकं जितकं केवळ तुमच्याकडे साठवून ठेवाल तितकं तितकं ते ज्ञान क्षीण होत जात असते, नाश पावत असते. आणि म्हणून कशाची तरी कोरडी वकिली केल्यापेक्षा, स्वतःच्या दोषाचं समर्थन करणारं वक्तृत्व बोलण्यापेक्षा, दुसऱ्याच्या दोषांचं दर्शन करणारं वक्तृत्व बोलण्यापेक्षा, जनतेची दिशाभूल होईल अशा पद्धतीचं वक्तृत्व केल्यापेक्षा आपली जी वाणी आहे ना ती खर्च कोणत्या कामात करावी तर सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुःखी किंवा बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, असा जो रामदास स्वामींचा संदेश आहे याच्यामध्ये खर्च केली पाहिजे. कारण बोलत असताना जगतसुवास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक चिंतन मांडलंय की बोलत असताना कसं बोलू नये याचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलं. त्यांनी 12 दोष सांगितले आहेत बोलण्यातले. बोलण्यातले 12 दोष कोणते आहेत? विरोधवाद, बळू, प्रणिपात, ढाळू, उपहासू, छळू, वर्मस्पर्शू, आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू, जियावाचा, असे 12 दोष ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. ते दोष वगळून आपलं वक्तव्य असावं, आपलं बोलणं असावं. कोणते दोष आहेत ते? विरोध, अर्थात विरोध असू नये आपल्या बोलण्यात कोणाचा, आपल्या बोलण्यातून कोणाला विरोध होऊ नये अशा पद्धतीचं बोलावं. बोलत असताना वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं बोलू नये. त्यानंतर बोलत असताना एखाद्या दुसऱ्या माणसाला आपल्या बोलण्यामुळे ताप वाटेल, तापदायक अशा पद्धतीचं बोलणं आपलं असू नये. त्यानंतर दुसऱ्याचा छळ होईल आपल्या बोलण्यानं असंही बोलू नये. आणि वर्मस्पर्शू, कोणाच्या वर्मावर बोट ठेवून सुद्धा बोलू नये.
आटू वेगू कोणाला टाकून बोलू नये, कुणाच्या वर्माला झोंबेल असं बोलू नये, हट्टानं बोलू नये, असं माझं म्हणणं तुम्ही मान्यच केलं पाहिजे अशा हट्टानं सुद्धा बोलू नये. त्यानंतर आवेशानंही बोलू नये, हृदयामध्ये कपट भावना ठेवून बोलू नये आणि दुसऱ्याला आशा निर्माण होईल अशा पद्धतीचंही बोलणं आपलं असू नये आणि दुसऱ्याला संशयात पाडेल असंही बोलणं आपलं असू नये आणि दुसऱ्याची फसवणूक होईल अशा पद्धतीचंही बोलणं आपलं असू नये. नाही नसावं असं बोलणं, दुसऱ्याला रुतणारं बोलणं आपलं असू नये. आपलं बोलणं जे असावं ना ते बोलणं असावं ते फक्त आणि फक्त समाजाच्या हिताकरता आणि स्वतःच्याही हिताकरिता असलेलं एक बोलणं असावं. कसं बोलणं असावं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसे साच आणि मवाळ. खरं असावं, पण खरं कसं असावं? खरंही बोलत असताना ते मवाळ असावं आणि मितल्या म्हणजे कमी शब्दामध्ये असावं पण रसाळ असावं. आणि कसं? जसं काही अमृताचा कल्लोळ, अमृताचा वर्षाव होत आहे त्या शब्दाच्या माध्यमातून. काय ज्ञानेश्वरांची संकल्पना होती? माझा मराठाची बोलू कौतुके, परिते अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अशा पद्धतीचं बोलणं असावं. कसं बोलणं असावं? आमचे गुरुजी दुसरी एक ओवी सांगत होते, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू असावा. कसं बोलणं असावं? बोलत असताना वाचे बरवे कवित्व, वाचेत शब्द बरोबर बोलणं ठीक आहे, परंतु वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, तुमच्या बोलण्यामध्ये रसाळता असली पाहिजे. आणि रसिकत्वाच्या सोबत सोबत रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, अर्थात परतत्वाचा स्पर्श तुमच्या बोलण्याला असावा. परमात्म तत्वाच्या स्पर्श होणारं बोलणं तुमचं असावं. कारण आहे सज्जनो, माणूस 9 महिनेपर्यंत आपल्या आईच्या उदरात असते आणि एक योगायोग आहे की 9 महिने उदरात राहणाऱ्या जीवाला 9 छिद्र त्याच्या शरीराला आहेत आणि त्या 9ही छिद्रातून मळच बाहेर निघतो. त्याच्यामध्ये एकच छिद्र असं आहे फक्त मुख की ज्याच्यातून चांगलं बाहेर निघू शकते. परंतु काय आहे की त्याच्यातूनही काही लोक चांगलं बाहेर काढत नाहीत. ही गोष्ट किंवा योग्य बाहेर काढत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊनच आमच्या संतांनी सांगितलं आहे की ऐसी बाणी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपहु शीतल होय, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून या पद्धतीचं आमचं बोलणं असावं. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, असं आमचं बोलणं असावं. परंतु त्या बोलण्यामध्ये नुसतं मधुरता असेल अशा पद्धतीचं सांगून जमत नाही, तर त्या बोलण्याच्या सोबत आणखीन काही गुणधर्म असले पाहिजे. ते गुणधर्म कोणते आहेत ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं.